नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र राज्य ITI प्रवेश प्रक्रियेला यावर्षी सुरुवात झालेली आहे, ज्याचे ॲप्लिकेशन फॉर्मही विद्यार्थी भरत आहेत. पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना आणि ज्यावेळेस कन्फर्मेशन तुम्ही करता त्या कन्फर्मेशन करत असताना खूप साऱ्या चुका होऊन तुमचा फॉर्म हा वापस येत आहे. म्हणून आता ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यासाठी आजचा डिटेल व्हिडिओ कामाचा राहणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला ITIचं रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट ITI प्रवेशासंदर्भात घेऊन येत असतो. चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य ITI प्रवेश प्रक्रियेच्या प्रोसेसमध्ये थोडासा बदल झालेला आहे. यामध्ये झालेल्या बदलाची संपूर्ण माहिती आणि अपडेट मी याच्या अगोदर चॅनलवर अपलोड केलेली आहे. यामध्ये महत्त्वाचं जर पाहिलं आपण तर काय काय बदल झालेले आहेत आणि रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी सर्वात प्रथम आपण बोलूया. रजिस्ट्रेशन करण्याच्या अगोदर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहेत अपार ID बद्दल. आता ही अपार ID मध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता तर तिथं तुम्हाला स्टार मार्क दिसेल, म्हणजे तुम्हाला ते कंपल्सरी मध्ये दिसेल. आता मॅक्झिमम करून 4 ते 5 वर्षामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांकडे अपार ID आहे. पण ज्या विद्यार्थ्यांची 10वी खूप वर्षाच्या अगोदर जर झाली असेल तर त्यांच्याकडे अपार ID नाही. आता अपार ID साठी तुम्हाला एकतर नवीन अपार ID तुम्हाला काढून घ्यावं लागेल, किंवा या अपार ID नसेल तरी तुम्हाला आता फॉर्म भरता येणार आहे. तरी तुम्हाला तिथे स्टार मार्क जरी दिसत असेल तर तो कॉलम तुम्ही ब्लँक ठेवून तुम्ही पुढे नेक्स्ट केल्याच्या नंतर ती प्रोसेस तुम्ही पुढे जाणार आहे. म्हणजे अपार ID ही कंपल्सरी करण्यात आलेली नाही. जर असेल तर तिथे तुम्हाला डिटेल्स फिल करायची, जर नसेल तर तुम्हाला नेक्स्टला क्लिक करून पुढचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फॉर्म भरत असताना आधारचे डिटेल्स, कारण की सुरुवातीलाच मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला फॉर्म भरत असताना हा जो फॉर्म आहे तो तुमच्या ॲज पर आधार डिटेल्स नुसार तुम्हाला भरायचा आहे. जर तुम्ही आधार डिटेल्स नुसार जर फॉर्म भरत नसाल तर तुमचा आधार व्हेरिफिकेशन करताना प्रॉब्लेम्स येत आहे. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये नावात किंवा त्यांच्या वडिलांच्या नावात किंवा त्यांच्या आडनावामध्ये किंवा त्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये जर काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ते अपडेट करून घेणं गरजेचं आहे. आता हा आधार कार्ड कशाप्रमाणे असायला पाहिजे त्याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. ज्या ज्या विद्यार्थ्यांकडं 10वीची मार्कशीट आणि शाळेचा दाखला आहे तर त्या 10वीच्या मार्कशीटवरील तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव यामधील संपूर्ण स्पेलिंग जे आहे ते तुमच्या आधार कार्डवर ॲज इट इज असणं गरजेचं आहे. त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे ती तुमच्या शाळेच्या दाखल्यावरील, त्या शाळेच्या दाखल्यावर तुमची असते जन्मतारीख आणि तीच जन्मतारीख आज तुमच्या आधार कार्डवर असणं गरजेचं आहे. तुमच्या शाळेचा दाखला किंवा 10वीची गुणपत्रक यावरील जर डाटा मॅच होत नसेल तर तुम्हाला इथं आत्ताच फॉर्म भरायचा नाही. जर तुम्ही तुमच्या 10वीच्या मार्कशीट नुसार आणि शाळेच्या दाखल्यानुसार जर डिटेल्स इथं फिल करत असाल तर मग मात्र तुमचा ॲप्लिकेशन कन्फर्मेशनच्या वेळेस तुमचा फॉर्म हा वापस येऊ शकतो. किंवा जर तुमच्या आधार कार्डवरील डिटेल्स आणि तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरील डिटेल्स ही वेगळी असेल तर त्यामुळे या आधार कार्डवरील डिटेल्स तुम्हाला आजच अपडेट करूनच तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे. आता आपण येऊया याच आधार कार्डच्या एक मोठ्या प्रॉब्लेम्सविषयी. काही महिला असतात ज्यांचं लग्न झालेलं आहे, मग लग्न झाल्याच्या नंतर त्यांचं नाव हे त्यांच्या पतीचं जोडलं जातं, पण 10वीचे जे मार्कशीट आहे त्यावर त्यांच्या वडिलांचं नाव येतं. मग अशा कंडिशनमध्ये काय करायला पाहिजे तर DBT कडून ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. तर पहा, ज्यावेळेस तुमचं लग्न झालेलं असेल तर लग्नाचा पुरावा किंवा नेम चेंजचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासोबत मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला त्या आधार कार्ड प्रमाणे फॉर्म भरता येणार आहे. मॅक्झिमम महिलांचा असा प्रॉब्लेम आहे की आधार कार्डवरचे डिटेल्स हे ऑटोमॅटिक त्यांनी चेंज करून घेतलेलं आहे, पण आज मात्र त्यांना जर एखादा पुरावा जर मागितलं तर त्या नावाचा पुरावा त्यांना देता येत नाही. या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आधार कार्डला मॅन्डेटरी करण्यात आल्यामुळं अशा प्रकारचे प्रश्न आज तुम्हाला इथं उद्भवताना दिसत आहे. मॅक्झिमम महिलांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येत आहेत आणि त्यांचं कन्फर्मेशनही थांबवण्यात आलेलं आहे. म्हणून सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा नेम चेंज झाल्याचं सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे, किंवा एखाद्या वेळेस तुम्ही याचं ॲफिडेव्हिटही काढून घेऊ शकता.
एखाद्या वेळेस तुम्ही याचं गॅझेटही बनवू शकता की तुमचं नेम अशा प्रकारचं चेंज झालेलं आहे. ज्या महिलांचं नेम चेंज झालेलं आहे तर त्यांनी एखादं गॅझेट बनवू शकता. आणि जर तुमचं लग्न झालेलं असेल मग मात्र तुम्हाला इथं मॅरेज सर्टिफिकेट दाखवणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल मग त्यामध्ये बदल झालेला असेल किंवा त्यांना मॅरेज सर्टिफिकेट नंतर तुमचं जर नाव चेंज झालेलं असेल तर मग मात्र तुम्हाला या 2 गोष्टी कंपल्सरी लागणार आहेत. बाकी 80% जो काय फॉर्म आहे तो मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं होता त्याच पद्धतीनं आहे. काही थोड्याफार प्रमाणामध्ये चेंजेस करण्यात आलेलं आहेत. आता या ज्या गोष्टी चेंजेस करण्यात आलेल्या आहेत इन फ्युचर विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ट्रेनिंग व्हेरिफिकेशन केलं जातं त्यावेळेस मॅक्झिमम प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स येत असल्यामुळे अशा प्रकारचे चेंजेस आता या प्रवेश प्रक्रियेमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. त्या व्यतिरिक्त फॉर्म भरत असताना जे तुमच्याकडे प्रमाणपत्र आहेत असेच प्रमाणपत्र तुम्हाला तिथं यस किंवा नो करायचे आहेत. कारण की एक्स्ट्रा वेटेज मिळत असल्यामुळे तुम्हाला इथं काळजीपूर्वक फॉर्म फिलअप करत असताना चेक करणं गरजेचं आहे. जर समजा तुमच्याकडे इंटरमिडिएट सर्टिफिकेटच नसेल किंवा एखाद्या चुकीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते एक्स्ट्रा वेटेज मिळणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही कन्फर्मेशनला जाणार त्यावेळेस तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जातो, म्हणजे त्याला करेक्शनसाठी पाठवलं जातं. त्यानंतर एखादा स्पोर्ट्स खेळाडू असेल आणि तो जर तालुका स्तरावर जर सर्टिफिकेटची माहिती जर तिथं ऍड करत असेल तर ते चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला जिल्हास्तरीय प्रमाणपत्राच असणं गरजेचं आहे. त्यानंतर मॅक्झिमम प्रमाणामध्ये प्रश्न विचारला जातो की हे बोल्स्टर स्कूल काय आहे. या कारण की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता फॉर्ममध्ये सुद्धा मेन्शन आहे की तुम्ही बोल्स्टर स्कूलमध्ये 10वी केलेली आहे का. जर तुम्ही बोल्स्टर स्कूलमध्ये 10वी केलेली असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा वेटेज दिलेलं आहे. आणि जर तुम्ही नो केलं तर तुम्हाला तिथं एक्स्ट्रा वेटेज हे मिळणार नाही. आता एक्स्ट्रा वेटेजच्या नावाखाली मॅक्झिमम विद्यार्थी तो ऑप्शन क्लिकही करत आहेत, म्हणजे त्याला यसही करत आहेत. पण बोल्स्टर स्कूल म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही लहानपणी एखादा गुन्हा केलात, गुन्हा केल्याच्या नंतर तुम्हाला ज्यावेळेस जेलमध्ये टाकलं जातं तर तिथं तुम्हाला 10वीचं एज्युकेशनही दिलं जातं. मग अशा कंडिशनमध्ये एखाद्या गुन्हेगारी शाखेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही जेलमध्ये राहून जरी तुम्ही इथं 10वी जर पासआउट केलं असेल तर त्याला म्हणतो आपण बोल्स्टर स्कूल. अशा कंडिशनमध्ये तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जर ते सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये यस करायचं आहे, अदरवाईज तुम्हाला नोच करायचं आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला लेटेस्ट एज्युकेशनची ही माहिती द्यायची. जर तुमची 12वी झाली असेल तर 12वी किंवा त्याच्या पुढे जेही काही तुमचं एज्युकेशन झालेलं आहे ते तुम्हाला एज्युकेशनची माहिती देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारची लेटेस्ट अपडेट मी या ITI प्रवेशासंदर्भात घेऊन येत असतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.